झी5 वर संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा। हो, मी टोकाचं वागते, पण त्यालाही माझी काही कारण आहे आणि ती कारण काळानुसार बरोबर आहेत असं सिद्ध झालंय। माणूस एकदा खोटं बोलला काय किंवा 10दा काय, तो खोटारडाच असतो। नाईलाज असं म्हणून खोटं बोलण्याचं उदात्तीकरण करणारा बनेल असतो। आई, पण मी त्या मुलीला जसा तुझा नवरा होता, ऐकाव व्यसनी। आई, पण ते तसे होते, मी त्याची गय केली नाही। पण आता सुधारले असतील ना? अशी माणसं सुधारत नसतात, ती फक्त सुधारण्याचं नाटक करतात। दारू पिऊन मारायचा तुला तो, स्वतः एकही पैसा न कमवता प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागितला त्यांनी खोटं बोलून। सोन्याच्या बांगड्या त्या कोणी दिल्या? दिल्या नाही, मी श्रीकडून मिळवल्या। काय कसं काय? ते इतकं इम्पॉर्टंट नाही, मी नंतर सांग। पण बाबा, मला राहून राहून ना असं वाटतं की श्री माझ्यात इंटरेस्टेड नाहीये। हॅव अ पेशन्स माय डिअर। स्त्री हा रिझर्व स्वभावाचा आहे, सगळीच मुलं थिल्लर नसतात सायली। मला कळू शकतंय बाबा, कारण मी श्रीच्या प्रेमात आहे। पण मी जितकं त्याच्या जवळ जायचा प्रयत्न करते ना, तितकंच तो मला दूर ठेवतो। मला त्याच्याशीच लग्न करायचं बाबा, तुम्ही काही करा, पण मला तोच हवाय। सायली, आयुष्यात इतक्या तू कुठच्याच गोष्टीचा पाठपुरावा आजपर्यंत केला नाही। तुला जर तो खरंच आवडला असेल ना, तर त्याचं लग्न तुझ्याशीच होईल, दुसऱ्या कोणाशीही नाही। हॅलो, अरे श्री, कुठे आहेस तू? बोलत का नाहीयेस? आजी बोल ना ग। काय झालं श्री? कुठे काय? मग आवाज असा का ऐकू येतोय तुझा? अगं काही नाही, घसा थोडासा खवखवतोय, बाकी काय नाही। हो, कुठे आहेस तू? मी येतो ना तासाभरात परत। लवकर ये हा। श्रीचा घसा खवखवतोय। अरे देवा, हो का? मी सांगते ना सगळ्यांना। मग काय म्हणतात की वर्षातनं 2दा-3दा आजारी पडलं ना तर चालतं, ते नॉर्मल असतं। सारखी सारखी औषधं घेतली ना तर प्रतिकार शक्ती कमी होते म्हणे। बरोबरच आहे म्हणा त्यांचं। आणि म्हणत होते की गुळण्या चालू ठेवा, आणि अगदीच काही लागलं तर मी येईन उद्या। मग मी म्हंटल त्यांना, हा असं काहीतरी बोला ना। बेबी वंस, तुम्ही डॉक्टरांशी एवढं बोललेलं सगळं लक्षात आहे तुमच्या? बाई, मला ना खरंच फार कौतुक वाटतं हो तुमचं। आणि ना बेबी वंसांचा स्वभाव म्हणजे ना कसा एकदम रोखठोक आहे। मला तर एखादी गोष्ट बोलायची असेल ना तर 10 वेळा विचार करावा लागतो। मला ना बेबी वंसांच्या या रोखठोक स्वभावाचं फार कौतुक वाटतं बाई, खरंच। अत्यानंद महाराज सगळ्या ब्रह्मांडांचे स्वामी आहेत, पण मोह मायेपासून दूर आहेत। सगळेच त्यांचे भक्त आहोत, आणि अत्यानंद महाराज म्हणजे विष्णूचा अवतार। अरे, त्यांचं साधं दर्शन घ्यायचं असेल ना तरी खूप पुण्य कमावी लागतात, तेव्हा दर्शन होतं त्यांचं। महाराज, मला या मोहजालातून मुक्त करा। नाही, आधी माझं लग्न होऊ दे, मग मुक्त करा। भोळे भाळे अत्यानंद महाराज, थोर तुमचे उपकार स्वामी अत्यानंद महाराज। विष्णूचा अवतार तुम्ही अत्यानंद महाराज, थोर तुमचे उपकार विष्णूचा अवतार तुम्ही। अत्यानंद महाराज, मी या सगळ्यांना सांगत सगळ्या कुठे गेल्या? केव्हापासून मी एकटीच आहे तुझा भक्तिरस ऐकायला। तुझ्या सरांना सांग माझा पगार द्या आणि करा मला मोकळं। अगं घराला रंगरंगोटी करता येईल काय ग? अगं काय म्हणते मी, लक्ष कुठे आहे तुझं? काय ग, काय झालं? अगं लग्न व्हायचंय तुझं? हा,
असा धांदरटपणा करून कसं चालेल? काय म्हणत होतीस तू? मी म्हणत होते ही बिनवापरातली पितळेची भांडी घासून झाली की उद्या चादरी आणि पडदे धुवायला घे. त्या साखरपुड्याच्या दिवशी पाहुण्यांसमोर त्याची शोभा नको. अगं जरा एक कप चहा करतेस का? बराच ना? ये बाबा ये बस 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 बस. कसा दिसतोय बघ, किती मलूल झाला हा. हो ना. आकर अगं आत्या, हा. अंगारा लावते हा. आणि हे बघ, हा बघ तुझ्यासाठी ना तुझ्या आवडीचा स्वेटर काढून ठेवलाय. थंडी वाजत असेल ना तर घाल हा. आणि गरम पाण्याने गुळणा पण करून घ्या. चेहरा कसा झालाय बघा. चेहरा कसा झालाय बघ. आजारी दिसतोय माझा श्री. श्री श्री काय? श्री अकाउंटंट. तुला खरंच अनिलशी लग्न करायचं मनापासून, ते असं ठरवून प्रेम करता येतं? तुला बदलायचं नाहीये कारण तू रिजिड आहेस आणि एकदा स्वतःच्या आयुष्याचं वाटोळ करून घ्यायचं असं ठरवल्यानंतर तुला कोण आठवणार ना? तुझं जर असंच म्हणणं असेल तर यापुढे आपण कधी नाही भेटायचं. एकाच वाक्यात मला जवळही करतेस आणि दूरही लुटतेस. वहिनी काय करताय? शरे तू काय करतेस? मी ना श्रीच्या बेडवरची बेडशीट बदलतेय. तुम्ही रागावताय का माझ्यावर? एरवी जेव्हा मी कामं करत नाही तेव्हा तुम्ही माझ्यावर रागावता, ठीक आहे, पण आज लक्षात ठेवून मी माझं काम करते तरी तुम्ही मला ओरडताय. शरे कारण तू आज माझं काम करतेस. नाही वहिनी, बेडशीट बदलणं माझं काम आहे. तुम्ही बाजूला व्हा, मला शांतपणे आता माझं काम करू द्या. सर शरे श्रीच्या बेडवरची बेडशीट बदलणं माझं काम आहे. हो का? मग माझं काम काय आहे? पडदे पडदे बदलणं तुझं काम. ठीक आहे ना वहिनी, राहू दे ना. आता मी एवढी छान बेडशीट घातली की नाही, आज पडदे तुम्ही बदला. तू ऑलरेडी पडदे बदललेस. अगं बाई, हो का? नाही नाही वहिनी, तुम्ही ना आज आराम करा. एरवी किती कामं करता तुम्ही, दमत असाल ना, जा आराम करा. आराम काय आराम? मी काल रात्रीच ठरवलं होतं आज श्रीच्या बेडवर ही बेडशीट घालायची म्हणून. श्रीचा आवडता रंग आहे ना. वहिनी, मी एरवी कितीही विसरत असले ना तरी श्रीच्या सगळ्या गोष्टी माझ्या व्यवस्थित लक्षात असतात. त्रास होतोय का? पण तो मानसिकच जास्त आहे. तुझे डोळे का असे झाले? सुजलेत. अहो लग्न व्हायचंय आता तिचं. असं व्हायचंच. डोळ्याला डोळा लागत नाही. डोळे लाल होतात, सुस्तात, डोळ्याखाली काळी वर्तुळही येतात. आता लग्न होईपर्यंत हे असंच व्हायचं. लग्न ठरल्यानंतर तेज यायला हवं ना मुलीच्या चेहऱ्यावर. नाही बाबा, आई बरोबर बोलतेय. बाईच्या जन्माला आला असतात ना मग कळलं असतं. आता उगाच भलती सलती खुसपट काढत बसू नका तुम्ही. चान्वी, त्या जरा चादरी धुवायला काढल्यात ग. आणि पेंट्या उठला ना की त्याचीही चादर बदल आणि तीही धुवायला घे आणि मग त्याच्या बेडवर दुसरी टाक. तू क्लासला नाही गेला? नाही ग, रात्री उशिरा झोपला तो. आई अगं 8,000 फी भरली आहे ग क्लासची. अगं जाईल उद्या. आजचं काय? हे बघ, आता तू काही सकाळी सकाळी त्याच्यावर रागावत बसणार आहेस का? आणि तो महेश म्हणालाय ना त्याच्या ऑफिसात चिकटवून देईल म्हणून. अगं पण हा स्वतःच्या जबाबदाऱ्या घ्यायला कधी शिकणार? आपण आहोत ना. किती काळ आई, किती काळ पुरणार? आणि आपण आहोत म्हणून त्याला शिस्त लावायची का बिघडू जायचं? घरातली माणसं करतायत म्हटल्यावर तो एकही गोष्ट करणार नाही का? हे बरोबर नाहीये आणि ह्याचा ना पुढे जाऊन त्याला त्रास होईल. पिंट्या, पिंट्या, आता ही वर जाऊन माझ्या लेकराला लेक्चर देत बसणार. कुठून दुर्बुद्धी झाली आणि हिला चादर बदलायला सांगितली मी. वा, जानूच्या आजच्या चहाची सर यायची नाही कोणाला. झी5 वर संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.